नमस्कार मित्रांनो. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. घरातील सर्व दिवे बंद होते. संपूर्ण परिसर शांततेत बुडाला होता. त्या घरात एक विवाहित मुलगी आपल्या पतीसोबत राहत होती. त्या दिवशी तिची आई 2-3 दिवस मुक्कामासाठी मुलीच्या घरी आली होती. रात्री झोपण्याची वेळ झाली तेव्हा आईला मुलीच्या बेडरूममध्ये झोप लागली. मुलीनेही विचार केला, आईला आता उठवून काय उपयोग, म्हणून ती स्वतः दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली. मध्यरात्र उलाटली. काही वेळाने त्या मुलीचा पती घरी परतला. सवयीप्रमाणे तो सरळ आपल्या बेडरूमकडे गेला. त्याला वाटलं पत्नी आज झोपली असेल, पण त्या खोलीत त्याची पत्नी नव्हतीच. तिथे झोपली होती त्याची सासू. त्यानंतर त्या घरात असं काही घडलं ज्याची कल्पना कुणालाच नव्हती. काही वेळाने दुसऱ्या खोलीत झोपलेल्या मुलीला काहीतरी विचित्र आवाज ऐकू येऊ लागला. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण आवाज पुन्हा पुन्हा येऊ लागल्याने तिला संशय आला. ती हळूच उठली, खिडकीजवळ गेली आणि आत डोकावलं. समोरचं दृश्य पाहताच तिच्या पायाखाली जमीनच सरकली. त्या एका क्षणाने अनेक वर्षांपासून लपवून ठेवलेलं एक गुपित तिच्या समोर उघड झालं. पण तिने जे पाहिलं त्यानंतर काही मिनिटातच तिच्यासोबत असं काही घडलं की त्या घटनेने एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. नेमकं त्या रात्री काय घडलं? त्या घरात इतकी वर्ष कोणतं गुपित लपलं जात होतं आणि एका निष्पाप मुलीचा जीव का गेला? ही संपूर्ण थरारक घटना समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजीनगर या गावात शंकर पाटील आपल्या पत्नी सविता आणि मुलगी प्राजक्तासोबत राहत होता. शंकर अत्यंत कष्टाळू स्वभावाचा होता. शेतीबरोबरच मिळेल ते काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सविता घरची जबाबदारी सांभाळत होती, तर प्राजक्ता शिक्षणात हुशार आणि शांत स्वभावाची होती. सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र काळ बदलत गेला. शेतीचं उत्पन्न कमी होऊ लागलं. घर खर्च, मुलीचं शिक्षण आणि भविष्यातील लग्नाचा खर्च, या सगळ्या चिंता शंकरच्या मनात वाढू लागल्या. शेवटी 2018 मध्ये त्याने मोठा निर्णय घेतला. कुटुंबाच्या भविष्यासाठी तो दुसऱ्या राज्यात कामाला जाणार होता. मनावर दगड ठेवून त्याने गाव सोडलं. घरात आता फक्त सविता आणि प्राजक्ता राहू लागल्या. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. शंकर वेळ मिळेल तेव्हा फोन करायचा, पैसे पाठवायचा आणि काही महिन्यांनी घरी यायचा. पण जसा काळ पुढे गेला तशी सविता एकटी पडू लागली. दिवसभर घर, शेती आणि मोबाईल. हळूहळू सोशल मीडियाचं तिला विरंगुळा बनला. सविताची मोठी बहीण जवळच राहत असल्याने ती अधूनमधून तिच्या घरी जात असे. तिथे गप्पा, थोडा वेळ बदल आणि पुन्हा घरी. याच घरात तिची ओळख झाली एका तरुणाशी. त्याचं नाव होतं रोहित. नात्याने तो तिच्या बहिणीच्या घरचा जवळचा नातेवाईक होता. सुरुवातीला दोघांमध्ये केवळ औपचारिक बोलणं होतं. रोहित मदतीला धावून यायचा. बाजारात काम असेल, एखादी अडचण असेल तर तो तत्पर असायचा. सवितालाही तो चांगला मुलगा वाटत होता. पण तिला अजिबातही कल्पना नव्हती की याच ओळखीमुळे तिला आयुष्यात अशी वादळ येणार होती, ज्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव जाईल आणि एक संपूर्ण कुटुंब कायमचं उद्ध्वस्त होईल. काळ पुढे सरकत होता. शंकर कामानिमित्त परराज्यात असल्यामुळे घरातील बहुतांश जबाबदारी सवितावरच आली होती. ती शेतीची कामे पाहत होती, घर सांभाळत होती आणि मुलगी प्राजक्ताचीही काळजी घेत होती. मात्र दिवसेंदिवस एकटेपणा तिच्या आयुष्यात वाढत चालला होता. वेळ घालवण्यासाठी ती मोबाईलवर सोशल मीडिया वापरू लागली. त्याच दरम्यान रोहितनेही सोशल मीडियावर आपलं खातं सुरू केलं होतं. एके दिवशी त्याच्या नजरेत सविताची प्रोफाईल आलं. ओळखीची व्यक्ती असल्याने त्याने तिला मैत्रीची विनंती पाठवली. सवितानेही कोणताही संशय न बाळगता ती स्वीकारली. सुरुवातीला दोघांमध्ये साधा गप्पा व्हायच्या. घरची चौकशी, शेतीची चर्चा, गावातील घडामोडी आणि दैनंदिन आयुष्याबद्दलचं बोलणं होत असे. दिवसागणित दिवस संवाद वाढत गेला. काही दिवसांनी फोनवरही बोलणं सुरू झालं. शंकर घरापासून दूर असल्यामुळे सविता अनेक गोष्टी रोहितशी शेअर करू लागली. रोहितही तिचा विश्वास संपादन करत होता. त्याने स्वतःला कायम मदतीसाठी तयार असल्याचं दाखवलं. बाजारात जाणे असो, एखादी सरकारी काम असो किंवा घरातील किरकोळ अडचणी, तो नेहमी मदतीसाठी पुढे यायचा. सवितालाही वाटू लागलं की रोहित हा विश्वास ठेवण्यासारखा माणूस आहे. पण तिला हे समजलं नव्हतं की विश्वासाचं हे नातं हळूहळू एक धोकादायक वळणाकडे जात होतं. दरम्यान प्राजक्ता आपल्या शिक्षणात व्यस्त होती.
आईवर तिचा पूर्ण विश्वास होता. वडील घराबाहेर असल्यामुळे तीही आईला शक्य तितकी मदत करत होती. शंकरला फोनवर बोलताना दोघीही सर्व काही व्यवस्थित असल्याचं सांगत असत. त्यामुळे तिलाही कोणताही संशय येत नव्हता. दुसरीकडे रोहितच्या वागण्यात मात्र हळूहळू बदल दिसू लागला. तो सविताशी वारंवार संपर्क साधू लागला. तिच्या प्रत्येक हालचालीची त्याला माहिती असायची. ती कधी बहिणीकडे जाणार, कधी बाजारात जाणार किंवा घरी कधी एकटी असणार, याची तो नकळत माहिती गोळा करत होता. सविताला मात्र हे सर्व साधं आणि निरुपद्रवी वाटत होतं. महिने सरत गेले. गावातील कोणालाही या वाढत्या जवळीकीची कल्पना नव्हती. बाहेरून सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं, पण पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडत होतं. या सर्वाचा परिणाम पुढे किती भयंकर होणार आहे याची कल्पना त्या तिघांपैकी कुणालाही नव्हती. दरम्यान प्राजक्ताचं शिक्षण पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. तिच्या लग्नाचा विषय घरात निघू लागला. शंकरलाही आता मुलीच्या भविष्याची योग्य स्थळ शोधण्याची चिंता वाटू लागली. पण त्याला माहीत नव्हतं की नियतीने आधीच अशी खेळी आखली होती जी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकणार होती. आणि या खेळीचा पहिला डाव लवकरच सुरू होणार होता. 2025च्या सुरुवातीला प्राजक्तासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात झाली. शंकरला वाटत होतं की मुलीचं लग्न एका चांगल्या आणि जबाबदार मुलासोबत व्हावं, जो परराज्यातूनही नातेवाईकांशी संपर्कात होता. पण याच काळात सविताच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. रोहितवर तिचा इतका विश्वास वाढला होता की तिने त्याच्याबद्दल कोणताही संशय घेणं पूर्णपणे बंद केलं होतं. एके दिवशी रोहितने आपल्या आईसमोर प्राजक्ताच्या लग्नाचा विषय काढला. त्याने सांगितलं की प्राजक्ता त्याला आवडते आणि तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा आहे. घरच्यांनीही हा प्रस्ताव योग्य वाटल्याने त्यांनी सविताशी संपर्क साधला. सवितानेही हा विषय शांतपणे ऐकून घेतला. काही दिवस विचार केल्यानंतर तिने शंकरशी चर्चा केली. सुरुवातीला शंकरला घाईघाईने निर्णय घेणे योग्य वाटत नव्हतं. त्याने मुलीची चौकशी करण्याचा सल्ला दिला. पण सविताने रोहितच्या स्वभावाबद्दल, त्याच्या कामाबद्दल आणि कुटुंबाबद्दल इतकं चांगलं चित्र उभं केलं की शंकरचाही विरोध हळूहळू कमी झाला. प्राजक्तालाही हा विषय सांगण्यात आला. तिने सुरुवातीला लग्नासाठी थोडा वेळ मागितला, पण आईच्या आग्रहामुळे आणि वडिलांच्या संमतीमुळे शेवटी तीही तयार झाली. दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साखरपुडा पार पडला. गावातही या नात्याचं कौतुक होत होतं. सर्वांना वाटत होतं की दोन चांगल्या कुटुंबांमध्ये नातं जुळलं आहे. काही महिन्यानंतर मोठ्या आनंदात प्राजक्ता आणि रोहित यांचा विवाह संपन्न झाला. शंकरने आपल्या परीने मुलीचं लग्न चांगल्या प्रकारे लावून दिलं. मुलगी सुखी राहील या आशाने तिने त्याला सासरी पाठवलं. त्यानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं दिसत होतं. प्राजक्ता नवीन घर रुळण्याचा प्रयत्न करत होती. रोहितही बाहेरून तिची काळजी घेत असल्याचं दाखवत होता. सविता वारंवार मुलीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी जाऊ लागली. आई मुलीला भेटायला येते, यात कोणालाही काही गैर वाटलं नाही. पण या सातत्या येण्यात जाण्यात एक असं गुपित दडलं होतं ज्याची कल्पना शंकरला आणि प्राजक्तालाही नव्हती. बाहेरून सर्व काही आनंदी कुटुंबासारखं दिसत असलं तरी पडद्यामागे काहीतरी गंभीर घडत होतं. नियती आता अशा टप्प्यावर पोहोचली होती जिथून परत फिरणं कोणाच्याही हातात राहिलं नव्हतं. आणि मग आला तो दिवस, 17 जून 2026. त्याच दिवशी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं. काही तासातच एक आनंदी संसार गुन्हेगारी तपासाचा विषय बनला. पोलिसांना सुरुवातीला ही घटना नैसर्गिक वाटत होती, पण घटनास्थळी दिलेल्या काही गोष्टींनी त्यांचा संशय वाढला. त्यानंतर सुरू झाला असा तपास ज्यातून एकामागून एक धक्कादायक रहस्य समोर येऊ लागली. 17 जून 2026ची तारीख सकाळ इतर दिवसांसारखीच सुरू झाली होती. प्राजक्ता घरातील नेहमीची कामं करत होती. सविताही त्या दिवशी मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी आली होती. दिवसभर सर्व काही अगदी सामान्य असल्यासारखं वाटत होतं. शेजाऱ्यांनाही कोणताही संशयास्पद हालचाल दिसली नव्हती. मात्र संध्याकाळ होताच परिस्थिती अचानक बदलू लागली. रात्रीच्या सुमारास प्राजक्ताची प्रवृत्ती अचानक बिघडल्याचं सांगण्यात आलं. रोहित आणि सविता घाईघाईने तिला रुग्णालयात घेऊन जात असल्याचं सांगण्यात आलं. पण रुग्णालयात पोचण्यापूर्वीच प्राजक्ताचा मृत्यू झाल्याची बातमी गावभर पसरली. ही बातमी ऐकताच शेजारी, नातेवाईक आणि गावातील लोक मोठ्या संख्येने त्या घरासमोर जमा झाले. काही वेळातच शंकरलाही फोन करून ही माहिती देण्यात आली.
बातमी ऐकताच त्याच्या पायाखालील जमीन सरकली. तो तातडीने गावाकडे रवाना झाला. अनेक तासांच्या प्रवासानंतर जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याची एकुलती एक मुलगी निर्जीव अवस्थेत त्याच्या समोर होती. त्या क्षणी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र दुःखात असतानाच त्याच्या लक्षात एक विचित्र गोष्ट आली. रोहित आणि सविता दोघेही वारंवार अंत्यविधी लवकर करण्याचा आग्रह धरत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं, पण त्याची घाई शंकरच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत होती. एवढी मोठी घटना घडूनही ते दोघे इतके अस्वस्थ का होते? ते वारंवार लोकांना घाई करण्यास का सांगत होते? शंकरने शांतपणे आजूबाजूचं निरीक्षण सुरू केलं. काही नातेवाईकांच्या बोलण्यातही विसंगती जाणवत होती. प्रत्येक जण वेगवेगळी माहिती सांगत होतं. नेमकं काय घडलं याचं स्पष्ट उत्तर कुणाकडेच नव्हतं. त्यांचा संशय आणखी वाढला. शेवटी त्याने कठोर निर्णय घेतला. मुलीचा अंत्यविधी करण्यापूर्वी सत्य समोर आलंच पाहिजे, असा निर्धार करून त्याने थेट पोलिसांशी संपर्क काढला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांची घराची पाहणी केली, उपस्थित लोकांची जबाब नोंदवले आणि प्राजक्ताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. विशेषतः रोहित आणि सविता यांचे चेहरे अचानक बदलले. त्यांनी शवविच्छेदनाची गरज नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी कोणाचंही ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे आला. अहवालातील काही निरीक्षणाने संपूर्ण तपासाची दिशा बदलली. हा मृत्यू नैसर्गिक नसण्याची शक्यता स्पष्ट होत होती. पोलिसांनी तातडीने रोहित आणि सविताला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला दोघांनीही एकच गोष्ट सांगितली. प्राजक्ताची प्रकृती अचानक बिघडली आणि आम्ही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण चौकशी जसजशी पुढे गेली तसतसे त्यांच्या उत्तरांमध्ये फरक दिसू लागला. एकाच प्रश्नाला दोघांकडून वेगवेगळे उत्तरं मिळत होती. वेळ, घटना आणि परिस्थिती यामध्ये जबाबात मोठी विसंगती होती. या क्षणी तपास अधिकाऱ्यांना खात्री पटली की या प्रकरणात काहीतरी गंभीर लपवलं जात आहे. त्यांनी दोघांनाही स्वतंत्रपणे चौकशी केली आणि त्या चौकशीतून असं एक गुपित समोर येणार होतं, ज्यानं संपूर्ण गाव हादरणार होतं. पोलीस ठाण्यात रोहित आणि सविताची स्वतंत्र चौकशी सुरू झाली. दोघांनाही वेगवेगळ्या खोलीत बसवण्यात आलं. तपास अधिकाऱ्यांनी त्यांना सुरुवातीपासून प्रत्येक घटना क्रमाने सांगण्यास सांगितलं. सुरुवातीला दोघेही एकच गोष्ट सांगत होते. प्राजक्ताची तब्येत अचानक बिघडली. आम्ही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे त्यांच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळून आल्या. रोहितने सांगितलेली वेळ आणि सविताने सांगितलेली वेळ जुळत नव्हती. प्राजक्ताने शेवटचं जेवण कधी केलं, ती शेवट कोणाशी बोलली, त्यांची तब्येत नेमकी कशी बिघडली आणि तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय कधी घेतला, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोघेही वेगवेगळं देत होते. पोलिसांना संशय आला, आणखी गडद झाला. दरम्यान शवविच्छेदनाचा सविस्तर अहवालही पोलिसांकडे पोहोचला. अहवालात काही बाबी अत्यंत संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं. त्यामुळे पोलिसांनी हा मृत्यू अपघाती किंवा नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचा प्राथमिक निष्कर्ष लावला. त्यानंतर घरातील मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर डिजिटल पुरावे तपासण्यासाठी जप्त करण्यात आले. तपासात दरम्यान पोलिसांना आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली. गावातील काही लोकांनी सांगितलं की सविता मुलीच्या घरी नेहमीपेक्षा जास्त वेळ घालवत असते. सुरुवातीला या गोष्टीकडे कुणाचं लक्ष गेलं नव्हतं, कारण आई मुलीला भेटायला जाते हे सर्वांना स्वाभाविक वाटत होतं. पण आता या माहितीची पडताळणी सुरू झाली. मोबाईल तपासात काही जुने कॉल रेकॉर्ड आणि संदेश पोलिसांच्या हाती लागले. त्यातूनच सविता आणि रोहित यांच्यातील बराच काळ नेहमी संपर्क असल्याचं स्पष्ट झालं. या दोघांमधील संवादाची वारंवार पाहून तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. हे नातं केवळ ओळखीपुरतं नव्हतं, असा संशय अधिक बाळगला. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा दोघांची चौकशी केली. त्यानंतर प्रश्न अधिक नेमके होते. सुरुवातीला दोघांनीही सर्व आरोप फेटाळून लावले, मात्र पुरावे एकामागून एक समोर ठेवून जाऊन लागल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी होत गेला. ते एकमेकांकडे पाहू लागले, पण कोणाकडेही समाधानकारक उत्तर नव्हतं. दुसरीकडे शंकर पोलीस ठाण्यात बसून एक स्वप्न स्वतःला विचारत होता. माझ्या मुलीचा दोष तरी काय होता? त्यांच्या डोळ्यासमोर प्राजक्ताचं बालपण, तिचं शिक्षण आणि नुकतंच झालेलं लग्न सतत फिरत होतं.
त्याला आता फक्त एकच गोष्ट हवी होती, सत्य. आणि ते सत्य समोर आणण्यासाठी आता फक्त काही तासांचा कालावधी उरला होता. कारण पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यांनी तपास निरखड्या टप्प्यावर पोहोचला होता. पुढील चौकशी जे समोर येणार होतं ते ऐकून अनुभवी तपास अधिकारीही काही क्षण निशब्द झाले. पोलिसांनी जमा केलेले सर्व पुरावे, कॉल रेकॉर्ड, मोबाईलमधील माहिती आणि साक्षीदारांचे जबाब एकमेकांशी पडताळून पाहण्यास सुरुवात केली. तपास जसजसा पुढे सरकत होता तसतसं चित्र अधिक स्पष्ट होत होतं. अनेक महिन्यांपासून लपवून ठेवलेलं एक गुपित आता उघडे होण्याच्या मार्गावर होतं. तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा रोहित आणि समोताला समोरासमोर बसवलं. दोघांनाही आधी दिलेले जबाब वाचून दाखवण्यात आले. त्यानंतर नव्याने मिळालेल्या पुराव्यांविषयी प्रश्न विचारण्यात आले. काही प्रश्नांची उत्तरं देताना दोघेही गोंधळले. काही ठिकाणी त्यांनी आधी सांगितलेल्या गोष्टीत बदलून सांगितल्या. त्यामुळे पोलिसांना खात्री पटली की दोघेही काहीतरी लपवत आहे. दरम्यान फॉरेन्सिक तज्ज्ञांचा अहवाल पोलिसांकडे पोहोचला. घटनास्थळी काही नमुने, मोबाईलमधील डिजिटल माहिती आणि तांत्रिक पुरावे एकत्र पाहिल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे संशयास्पद मृत्यूऐवजी नियोजित गुन्हा म्हणून पाहण्यास सुरुवात केली. गावातील काही लोकांनी पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. अनेकांनी सांगितलं की सविता वारंवार मुलीच्या घरी येत असे आणि कधीकधी रात्रभरही थांबत आहे. सुरुवातीला या गोष्टीकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही, पण आता प्रत्येक माहिती महत्त्वाची ठरत होती. पोलिसांनी त्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम मिनिटाने तयार केला. कोण कधी घरात होतं, कोण बाहेर गेलं, कोणाचा फोन कधी आला आणि कुणाशी किती वेळ बोलणं झालं याची साखळी तयार करण्यात आली. या साखळीत काही अशा गोष्टी समोर आल्या ज्या रोहित आणि सविताच्या जबाबाशी अजिबात जुळत नव्हत्या. तपास अधिकाऱ्यांनी दोघांनाही स्पष्ट शब्दात सांगितलं, आमच्याकडे अनेक पुरावे जमा झाले आहेत. सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती आणखी कठीण होईल. जे काही घडलं ते खरं खरं सांगा. हे ऐकल्यानंतर चौकशी खोलीत काही क्षण शांतता पसरली. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. एकमेकांकडे पाहत ते काही बोलत नव्हते. शेवटी सविताने पाणी मागितलं. तिचे हात थरथरत होते. बराच वेळ शांत राहिल्यावर ती हळूच बोलू लागली, मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित कुणाचाही विश्वास बसणार नाही. तिचे हे वाक्य ऐकताच चौकशी खोलीत उपस्थित सर्व अधिकारी सावध झाले. तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला होता. अनेक महिन्यांपासून लपवलेले सत्य उघड होण्याची वेळ आली होती. पण त्या सत्याने एका कुटुंबाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं हे ऐकून प्रत्येकजण हादरणार होता. आता पोलिसांकडे एकच उद्दिष्ट होतं, अंदाज, अफवा किंवा आरोप नव्हे तर पुराव्यांच्या आधारे संपूर्ण सत्य न्यायालयासमोर मांडणं. पुढील काही तासात मिळालेल्या कबुली जबाबानुसार हे प्रकरण खरं स्वरूप समोर येणार होतं आणि त्यानंतर कायद्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार होती. सविताचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली. सविताने एकदा रोहितकडे पाहिलं आणि मग बोलण्यास सुरुवात केली. सविता म्हणाली, आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालील जमीन सरकेल. तुम्हालाही विश्वास बसणार नाही. आईच्या आणि मुलीच्या नात्याला काळीमा फसणारी गोष्ट मी केली. त्याच्यासोबत रोहितही तितकाच जबाबदार आहे. आम्ही दोघांनीही कायद्याला हातात घेतलं आणि प्राजक्तावर अत्याचार केले. सविताने थरथरत्या आवाजामध्ये सत्य सांगायला सुरुवात केली. तिने नेमकी काय सांगितलं, प्राजक्ताच्या मृत्यूमागचं खरं कारण काय होतं आणि शंकरच्या विश्वासाचा विश्वासघात नेमकं कोणी केला. सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील भागात मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा.